तर बाबानो गावात होतो बघा, गावात असल्यामुळे दाढी कटिंग करून येणं. मग काय दादूच्या दुकानात आलो बघा, मस्तपैकी दादूला म्हणलं एक नंबर चिकना बनव म्हणलं. एवढा पण चिकना बनवू नकोस, कारण नट्या लेज माझ्या मागे लागते. खरोखर चिकना दिसत असेल तर लवकर कमेंट करा. मग काय आद्या आला बघा, आद्या गावडेनं आम्ही सगळेजण नियोजन लावलो फिरतीला बशा म्हटलं मस्तपैकी. आद्या असा आलता की नाही, आद्याचा पाव झालता मस्तपैकी 90-90 लाव्या म्हटलं. त्यावर संध्याकाळी नारे आणि विनी आलेत बघा दोघ जण. ह्या पिन रांडेच्यांचा पाव झालता, त्यावर नाऱ्या खुश झालता. कसा डोळं मोठं कर कर रांडेच्या डोळं मोठं कर. मग काय सगळेजण आम्ही चाललेलो बघा एक ठिकाणी नियोजन लावायला. नियोजन लावलं बघा इथं मस्तपैकी सगळेजण आम्ही प्याला बसलो. आणि ही जो लप्पा लागलेत की नाही रांड्याची पडदे आहे, आधी आहे, इकडे नारे आहेत, ही जवळ लप्पा लागले. ह्यांचं काम कसं माहिती आहे का, मी नाही त्यातली कडेला वाचली रांड्याची सगळी लपत होती. आपलं काम कसं माहिती आहे का, आपलं जे आहे ते रिअल खरं असते, खोटं काय नसते. तिथं जे आपल्याला साहेब गाठ पडलेलं, साहेब पण आमच्या टेबलला बसलेलं. साहेबांच्या अंगात 90 पेल्यानंतर ना लड्डू मुत्या स्वामी आलतीत. साहेबांनी चालू पंखा बंद करून टाकला. साक्षात लड्डू मुत्या स्वामीचा भावघाट पडल्यासारखं झालं. साहेबांचा आशीर्वाद घ्या लागतोय म्हणलं. साहेबांचा जर का आशीर्वाद कुणाला घ्यायचा असला तर हॉटेल प्रीतीला या लागते. गोकुळ शिरगावात साहेब तिथं असतात टेबलला. मस्तपैकी साहेबांचे सगळेजण आशीर्वाद घ्या म्हटलं. साहेबांनी पण भेटलो, भारी वाटले. सगळेजण नियोजन झाले एक नंबर जाममध्ये. सगळ्या कार्यक्रमावरून आम्ही सगळेजण जय भावानी हॉटेलला तिथंच बाजूला आलतो बघा. मग काय तिथं सगळे एक नंबर टॉपचं जेवण मिळते आणि स्वस्तात आणि मस्त. सगळ्यांनी जेवण मटण ताई मागवले बघा, एक नंबर टॉपची भाकरी तीन सगळेच मिळते. तर कसा वाटला भावान ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.